हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता मी स्थापनाला सोडायला चाललो आहे. तिचा शिकलेला शाळा आहे. पेपर चालू आहे ना तिचे. पेपर चालू आहे का नाही? हो, कितवा पेपर आहे? आज झेब्रा आणि सायन्स आहे आणि लेन्सचा पेपर संपला. तर या भुजनीला आता सोडायला चाललोय. लवकर आवर, लवकर आवर. तिला टाइम झालाय आणि मी चाललो आता खाली गाडी काढायला. तर गाईज आता मी चालली आहे स्कूलला. सो आज माझे 2 पेपर आहे, मॅथ्स 1 अल्जेब्रा आणि सायन्स. आमचं नाव खराब नको करू. आमचं नाव खराब नको. काही स्वराज बोलतोय आमचं नाव खराब नको करू. चांगलं कधी होतं रे तुझं? गाईज प्लीज बेस्ट ऑफ लक करा मला. तर गाईज मी घरी आलो आणि हे आईचं सामान आहे. ते जो उपवास आहे ना आज. हे हिंदवी घर आवरताना दिसतीये. हाय हिंदवी, कशी आहेस तू? काय मग काय करते? नाही, मी आंधळ आहे. तर मी आज शॉक आहे की हिंदवी काम करते, कारण ती ये कैसे हो गया है? तिने 4 दिवस झाले काम नाही केलंय. तेव्हा काहीच खरं बोलल्यावर तिला राग आलाय. नको वाईट मानून घेऊ. चांगलं काम करते, देशाचं नाव रोशन. गुड गुड. हा, तिकडून नीट. अगं तिकडून थोडस वड. हा, ते बघ परत तिचं खराब झालं. काय तू पण विस्कटलं बघ तिथं. आणि मम्मी हॅलो कर. काय म्हण डॉन, आज काय म्हण जेवायला? नाश्ता बिष्टा? नाश्ता ना, आज माझा उपवास आहे, गुरुवार आहे. हा, तर गाईस आम्हाला खिचडी भेटते आज खायला साबुदाण्याची. ही जास्त खुशी अजून 1 किलो साबुदाणा आणलाय. दीदीला अर्धा किलो आपण. हा, आपला आमच्या घरातली मोठा भाई. जॉलेन दाखवताना तुला माहितीये का? नाही. काय लवकर बोल. दीदीने डाएटचं हे घेतलंय का? ओ भाई, चॅलेंज स्टाफ आलाय तुला. चॅलेंज घेतलंय दीदी. चॅलेंज घेतलंय दीदी. 5 दिवस झाले कंटिन्यू एक्सरसाइज वगैरे चालू, डाएट चालू आहे. सिरियस घेतलंय वाटतं. मोठा बाईला बारीक व्हायचंय. मोठा बाय, अरे काय म्हण. आम्ही पण तुला दाखवू काही ना. तर काहीच मला मम्मीने हा पसारा आवरायला लावलाय आणि झाडू मारायला लावलाय. तर पहिली गोष्ट आपण ह्या लिओला तिकडे ठेवून येऊ. दिसतंय लिओ. गाईज लिओ एवढा भित्रा. तुम्ही हा व्हिडिओ बघा फक्त, मग तुम्हाला कळेल की लिओ किती भित्र आहे. बाहेर जायला पण घाबरतो तो. चल रे. जा. अरे जा ना दादू, त्याचे तू तुझ्या समाजची लाज घालवतोय. तुला वाटलं पाहिजे काहीतरी. नालायक, निर्लज्ज. ए दलिंदर.
नमस्कार. हा फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठीच करतोय, बाकी इतर वेळेस मी करते. तर आता मी झाडू मारणार आहे या हॉलला. तर माझं आवरून झालं आहे, म्हणजे आईचे काम करून झालं आहे, आईने जे सांगितले होते. आणि बसलोय. आणि हल्ली खूप वेळ झाला की बोलतोय. याला सकाळी खायला दिलंय, कारण मम्मीने भिजतून नव्हतं टाकलं. राम राम लाड्डर. होय या. आणि हा लिओ आशिकी सोबत त्याची आशिकी म्हणजे ती हत्ती, आणि हा तिचा आशिक. हॅलो बोल रे. हा डोळे मारतो बघा. आणि ही आईची गुरुवारची पूजा. रांगोळी काढते आता. काहीतरी काढ, नेट डिझाईन बिझाईन. सिंपल नव्हे काढ, एस्थेटिक काढ, एस्थेटिक. यंदावी करते आता इथे पोहे, कांदा पोहेचा कार्यक्रम आहे म्हणून पोहे. आणि मी चाललोय आता आंघोळीला. भुकता का विनाकारण एवढा चल इकडे. आणि मम्मी देवपूजा करते. आणि आज साक्षात देव येणार आहे भेटायला मला. तर गाईज यांची इथे हे चालू राहिलं की खिचडी कोण करेन, दीदी का आई. तर मला असं वाटते खिचडी करावा आईनेच, कारण मला आईच्या हाताच्या दीदी पण सांगितलं. तर आजची खिचडी बनवणार आहे मी, म्हणजे शेफ स्वराज पानसरे, मास्टर शेफ स्वराज पानसरे. इथं शेंगदाणे भाजू राहिलं मी, बटाटा लावले मी, आई उभी आहे. आई कुठे काय करते? आई कुठे काय करते? मरना तेरे को डर नहीं लगता? कुठे करते? हा आई फक्त सकाळी उठून आवरती, स्वयंपाक. नाही, बंद केलंय की ए, बंद नाही केलंय. बोल बोल. आई काहीच नाही करत. मी शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि हिंदवी, हॅलो हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग. अभ्यास करून राहिले. आणि इथं कॅमेरा काय लावलाय, मग असा लावायचा. तर तुमच्या घरातला मास्टर शेफ स्वराज पानसरे आज खिचडी बनवते, कसं वाटतं? काहीतरी इंट्रोडक्शन. मला खूप वेगळी. काहीच बघा, मास्टर शेफच्या हाताचं यांना खायला नाही आवडत. आणि इथं शिट्टे घेऊन झालंय. आणि ते शेंगदाणे पण भाजून झाले. आईला आणि आता इथं शेंगदाणे भाजून घेतोय. भाजून घेतोय. आणि आपली इथे शेंगदाण्याचा कूट वडी आहे, गरम आहे. मग हे चटका बसला मला पातेल्याचा. पातीला त्याला लंगडी म्हणतात, लंगडी. लंगडी म्हणतात त्याला. पायने दिसत यायचे. आणि इथं मिरच्या घेतल्या, थोडं जास्त काही तिखट झालं पाहिजे. आणि मग सकाळी सकाळी मग भारी वाटत आहे. आणि आता इथं मिरच्याचे मागचे शेंडा उडवायचं. स्वराजला एकदा तिखट लागते, आपण एकदम फिक्की लागते, कारण तिला दर टायमाला आहे ना तोंडच राहतं. तिला मिरची नाही टाकली तरी आणि हिंदाईला नुसती मिरची, कच्ची मिरची खायची. मग मला सगळं चालतं. तिला सवय, एक्सपिरियन्स आहे तिला 6-7 वर्षाचा. मला सगळं चालतं. आणि हे बटाटे काढून घेतले याच्यात, गरम गरम.
गाईच स्वराज आणि हिंदवी यांना बटाटे खूप आवडतात. खूप म्हणजे आवडतं. जास्त खिचडीमध्ये हिंदवीला फक्त मसाला भात मधले बटाटे बटाटे नाही नाही आवडत. आवडत. बाकी सगळे वडापाव पण खाते आणि चिप्स खाते. चिप्स पण खाते. साबुदाण्यामधले साबुदाण्याची शावऱ्याची खिचडी खिचडी मधले मधले पण खाते. फक्त मसाले भात मधले तिला बटाटे आवडत नाही. तर आता माझी मम्मी मिरचीचा खून करते. तिला खूप एक्सपिरियन्स आहे कारण तिने खूप जणांची केलेले मर्डर रोजच करते मी. रोजच करते ती. माझा पण झालता पण मी वाचलो. अरे खरं बोल. हा मग ते मग खरं बोललोय ना मी. काय म्हणजे हाफ मर्डर केला का? तर बटाट्यांना नागडा करतोय. बटाटे नागडे करून झाले आहे. आता त्याला कापायचे. इकडे तेल घेतलं, तापू राहिलं आणि कढाई मर्डर करते परत. हिरव्या मिरच्या टाकणार आहे खायला. असा पुऱ्या मारतो तर चक्का बस हिंदवीसाठी कंपल्सरी तावा असतो. हो माय गॉड. मिरची इथं तळून झाल्या आणि त्याच्यावरती हलक्या हलकासा मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं नीट. त्याच्यामध्ये ठेचा टाकला, मिरचीचा, मीठ मिक्स करायचं आणि टाकायचे आता बटाटे याच्यात. मीठ टाक आणि मीठ चवीनुसारच्या बाहेर. त्याच्यामध्ये मेन गोष्ट साबुदाणा टाकून द्यायचा. जे का फक्त उपवास असतो आईचा तो खायला लागतो सगळ्यांना. आणि परत मीठ टाकायचं बरं मगाशी थोडंसं टाकलं होतं आणि वरतून झाकण ठेवून दिलं शिजण्यासाठी, भिजण्यासाठी, वाफवण्यासाठी. हल्ली काय समजतोय काय मी तुझं कलं मी पूर्ण अंगावर चढले. लिओ खाली उतार. कॅमेरा दुसतं का शमन. मी करतोय आता चहा. चाय गरम चाय गरम चाय. तर आई जेवायला काय बनवणार? दाल तडका अँड राईस. ठीक आहे. अभ्यास कसा चालू आहे? चांगलं चालू आहे, पण हिस्ट्रीचा पेपर आहे. उद्या शेवटचा पेपर आहे. कसं वाटतंय? अशी दाखवते बोर्डाचा पेपर संपणार आहे. बट स्टील खुशी आहे कारण सकाळी लवकर उठणं. इनफॅक्ट मी झोपतच नव्हती रात्री. एक तासाची चल झूठा. झोप घेऊन परत आलं. खोटं? हो विचार मम्मीला विचार. आई खरंच आहे. आई मी उठत नव्हती सकाळी. आपलं रात्री झोपत नव्हती? झोपत नव्हती मी रात्री. खरं बोला जरा. काल पण नव्हती झोपली. काल पण परवा पण नव्हती. 2 दिवस झाले कंटिन्यू अभ्यास करते. पहाटे 3:30-4 ला झोपते. 7 वाजता 6:30 ला परत उठते. पण तरी पण टॉपरच्या कॅटेगरीत नाही. छी बाकी दिसत पण नाही, वागत पण नाही तशी पहिली गोष्ट. तर काहीच मी जेवायला घेतलंय. जेवतोय आता. या जेवायला सगळ्यांनी या हिंदवी आणि स्थापना. तर काही हिचं पूर्ण योगदान देताना पूर्ण मेहनत, पूर्ण जिद्द लावतीये एका पेपरसाठी जो की आहे हिस्ट्री. कारण आन्सर खूप मोठे असतात जे की बिलकुल नाही. आणि 20 मार्काला आम्हाला हिस्ट्रीचे 3 आणि सिविलचे 2 चालतात. वाव किती भारी आहे ना. माहिती सर काय काय टाकणार आहे असं 20 मार्कासाठी? मला माहिती डायजेस्ट मधलंच टाकेन जास्त. आणि तू हे का करते मग? त्याच्या घरचं आहे की जे की तुला ते सांगणार आहे? आम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे कारण
काय समजतं मला एक कळत नाही बाई. 1 वर्षाचा फरक आहे. पोरगा असं समजतं मी हिचा पप्पा आहे. अरे आई त्या दिवशी काय बोलली? काय मी पप्पांच्या जागी आहे. तोंड बघितलं? हॅन्डसम आहे, हॅन्डसम. नॉर्मल. तुझ्यापेक्षा जास्त आहे. हड अभ्यास कर ग. तुम्ही एका लालच वर तुम्ही बोलू शकता हे सगळं करते. बिकॉज उद्या संपत पेपर. मग आम्ही नसते घरी. मग आम्ही वॉफल खायला जाणार आहे. माझी मम्मी मला वॉफल खाऊ चारणार आहे. आणि म्हणून त्या लालचवर मी हे सगळं करून राहिले. तर मी केलं असतं बट एवढं पण नाही. दिवस रात्रीला चांगला अभ्यास कर, आमचं नाव खराब नको करू. चांगली मेहनत दे, चांगलं योगदान दे. तुझं माहित नाही कारण तुझं चांगलंच कधी होतं खराब. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं होतं. चांगला अभ्यास कर, समजला? समजलं का? समजलं का? समजलं का? तर गाईज या व्हिडिओला मी करतो इथे समाप्त. तोपर्यंत बाय.